संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 50 दिवस उलटून गेलेत, तरी सुद्धा देशमुख हत्या प्रकरणातला कृष्णा आंधळे हा आरोपी अजून सुद्धा फरार आहे। याच प्रकरणातील खंडणी आणि हत्या प्रकरणातील सगळे आरोपी ताब्यात असताना SIT, CID आणि बीड पोलिसांना कृष्णा आंधळे काही सापडला नाही। नुकतीच त्याच्या आईवडिलांची सुद्धा पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड म्हणून आरोप होत असलेला वाल्मिक कराडचे या 50 दिवसात अनेक कारनामे पुढे आलेले आहेत। विशेष म्हणजे वाल्मिक कराड आणि बीड पोलीस यांचे संबंध पुढे आलेत। कोणाला अटक करायचे आणि कोणाला सोडायचे हे पोलिसांमार्फत ठरवायचे असल्याचे काही प्रकरण सुद्धा उघडकीस आले आहेत। कृष्णा आंधळेला फरार ठेवलं जातंय की त्यांच्यासोबत काही घातपात झाला आहे, त्याच्या तपासाबाबत पोलिसांनी आतापर्यंत काय काय पावलं उचलली आहेत ते आपण पाहू। जर मित्रांनो आपण या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण अशीच नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ। मस्साजोगच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हे नक्की कोण आहेत ते आपण जाणून घेऊ। बीडमधील धारूर तालुक्यातील मैंदवाडी गावातील रहिवासी असलेला कृष्णा शामराव आंधळे हा 27 वर्षाचा तरुण आरोपी आहे। त्याची घरची परिस्थिती जेमतेम असून तो शेती आणि वीटभट्टीवर लागणाऱ्या कामगाराची पूर्तता करण्याचं काम करायचा। या मुकादमाच्या व्यवसायातूनच कृष्णा आंधळे आणि विष्णू चाटे यांची ओळख झाली आणि यातूनच कृष्णा आंधळे राजकीय कामसुद्धा करायला लागला। गेल्या 4-5 वर्षात कृष्णा आंधळेवर तब्बल 6 गुन्हे दाखल झाले आहेत आणि आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी आणि देशमुखांच्या हत्येची भर पडली आहे। सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे यांची मैत्री दीर्घकाळाची असून त्यांनी अनेक गुन्ह्यांमध्ये सोबत काम केलेले आहे। खंडणी मागणे, धमकावणे, गर्दी जमवून हाणामारी करणे, खुनाचा प्रयत्न करणे असे अनेक गुन्हे त्यांच्यावर आहेत। खुनाचे प्रयत्न या गुन्ह्यात कृष्णा आंधळे यापूर्वी सुद्धा फरार होता, तसेच आता सुद्धा संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे। सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे आणि सुदर्शन घुले हे एकत्र सोबत होते। जर आपण सोबत राहिलो तर पोलिसांना सापडू शकतो याचा अंदाज आल्याने कृष्णा आंधळेंना सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले यांची साथ सोडली असं बोललं जाते। नंतर हे दोघे पोलिसांना सापडले, पण कृष्णा आंधळे आजपर्यंत सापडलेला नाही। कृष्णा आंधळे कमी खर्चात अनेक दिवस काढू शकतो असे स्थानिक पत्रकार मंडळी सांगतात। सध्या तो फोनसुद्धा वापरत नाही, त्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा लागत नसल्याची चर्चा आहे। कृष्णा आंधळे सापडत नसल्यामुळे प्रशासनावर आणि पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। कृष्णा आंधळेंना शोधण्यासाठी पोलिसांनी काय काय पावलं उचलली आहेत ते आपण पाहूया। संतोष देशमुखाच्या हत्येनंतर सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे फरार होते। त्यांच्या शोधासाठी 10 CID पथकातले 150 कर्मचारी कार्यरत होते। यानंतर SIT सुद्धा स्थापन करण्यात आली आणि 31 डिसेंबरला वाल्मिक कराडने स्वतःला पुणे CIDला सरेंडर केले। त्यानंतर 2-3 दिवसातच बीड पोलिसांनी सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेला ताब्यात घेतले। कृष्णा आंधळे सापडत नसल्यामुळे त्याला फरार घोषित करण्यात आले। CID पथक कृष्णा आंधळेचा शोध अजूनही घेत आहेत। त्याच्या शोधासाठी पोलीस केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटकला सुद्धा जाऊन आले, तरीही तो सापडलेला नाही। या काळात कृष्णा आंधळे आपल्या आईवडिलांना संपर्क साधला असू शकतो असा संशय पोलिसांना आहे। त्यामुळेच कृष्णा आंधळेच्या आईवडिलांची चौकशी CIDनं केल्याचं समजते। या चौकशीमध्ये कृष्णा आंधळेबाबत काही धागेदोरे मिळतात का हे सुद्धा पाहिलं जात आहेत। त्यांना आरोपींना कॉल केला आहे का, त्यांच्याशी संपर्क साधला आहे का याची माहिती घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत। पण तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की कृष्णा आंधळे सापडणं इतकं महत्त्वाचं का आहे? कारण सगळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असले तरी फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्याच्याकडं वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत महत्त्वाची माहिती असल्याचा संशय व्यक्त केला जातो। या दोन्ही प्रकरणाचा संबंध उघड करण्यासाठी विष्णू चाटेचं फोन सापडणं महत्त्वाचं आहे, पण विष्णू चाटेनं आपलं फोन कुठंतरी फेकल्याचं सांगितलं जातंय। कारण फोन शोधून त्यातलं डेटा रिकव्हर करणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। त्यामुळे कृष्णा आंधळेचा शोध घेऊन त्याच्याकडे जी माहिती मिळेल ती महत्त्वाची आहे। कृष्णा आंधळे फरार असल्याने राजकीय वर्तुळातून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे कृष्णा आंधळेबाबत कोण कोण काय आरोप करत आहेत,
जर मित्रांनो आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल यांनी कृष्णा आंधळेबाबत काय दावा केला आहे ते पाहू। सुरेश धस यांनी सांगितले आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयामुळे संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू आहे, पण फरार कृष्णा आंधळेमुळे या तपासाला काळा डाग लागला आहे। कृष्णा आंधळे यांनी देशमुखांच्या हत्येत काय रोल केला आहे हे पुढे येणं अजून बाकी आहे, असे सुरेश धस यांनी सांगितलं आहे। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी असे आरोप केले आहे की प्रशासनाला जर मोकळे तपास करायचा असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि जर एखाद्या व्यक्तीला पकडायचं ठरवलं तर तो 24 तासात सापडतो, मात्र कृष्णा आंधळे अजूनही सापडत नाही। एखादा विषय अंगलट येतो तेव्हा तो माणूस गायब होतो, हाच या बीड जिल्ह्याचा इतिहास आहे। त्यामुळे मला वाटत नाही की हा माणूस सापडेल। त्यामुळे मला असा संशय येतोय की कृष्णा आंधळे याच्या जीवाशी घातपात झाला असावा। संदीप क्षीरसागर यांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर पलटवार केला। मुंडे म्हणाले की संदीप क्षीरसागर यांना फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत एवढी माहिती कशी असेल जी कुणाकडे नाही। याचा अर्थ मी असा समजतो की त्यांचे आणि आरोपी आंधळेचे कुठेतरी संबंध असतील। त्यांचे संबंध असल्याशिवाय क्षीरसागर यांना ही माहिती कशी असेल? कृष्णा आंधळेला काय झालंय काय नाही झालंय याची माहिती पोलिसांना नाही, आम्हाला माहीत नाही, प्रसारमाध्यमांना माहीत नाही, मग क्षीरसागर यांना ही माहिती कशी असू शकते? याचा अर्थ त्याचं कुठंतरी संबंध आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर केली आहे। याच प्रकरणात मृत झालेले संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कृष्णा आंधळेबाबत सरकारला एक आवाहन केले आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी फरार कृष्णा आंधळेबाबत विशेष अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी, त्याला शोधण्यासाठी विशेष काही करता येतं का ते पाहावं। यापूर्वी तो 2 वर्ष फरार होता, त्यावेळी आंधळेंना अभय देण्यात आलं होतं, तो पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार होता, मात्र प्रत्यक्ष तो त्या भागात फिरलेला आहे। याची कारण काय असतील हेही शोधणं गरजेचं आहे। आम्ही यापूर्वीपासून सांगतोय की ही सर्व सराईत गुन्हेगारांची टोळी आहे, त्यांचे खूप लागेबंदे आहेत, त्यामुळे हे उकळून फेकणं गरजेचं आहे। या प्रकरणाच्या माध्यमातून राज्यातील गुन्हेगारी थांबू शकते। संतोष देशमुखाच्या हत्येनंतर सुधीर सांगळे, सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे हे तिघे सुरुवातीला भिवंडी आणि नंतर गुजरातच्या एका शिवमंदिरात लपले होते। त्यानंतर आपल्या जवळचे पैसे संपल्यानंतर सुदर्शन घुलेनं आंधळेला बाहेर पाठवलं, त्यानंतर तो गायब झाला आणि आतापर्यंत गायबच आहे। त्यानंतर तो कदाचित उत्तर प्रदेशातल्या कुंभमेळ्यात गेला असावा किंवा इतर राज्यात जाऊन काहीतरी काम करून दिवस काढत असेल, अशी चर्चा होताना दिसते। त्यामुळे संदीप क्षीरसागर यांनी त्याचा घातपात झाला असेल अशी शंका उपस्थित केली आहे। त्यामुळे कृष्णा आंधळे जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत हे कोडं उलगडणार नाही हे निश्चित आहे। कृष्णा आंधळेला फरार ठेवलं जात आहे की त्याचा घातपात झाला आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।